जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्राध्यापक शेखर शहा सरांच्या कार्याचा आदर्श सर्व क्रीडा शिक्षकांनी घ्यावा। कबड्डी राष्ट्रीय खेळाडू DN कौंदाडे यांचे प्रतिपादन। श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख श्री शेखर शहा यांच्या सेवापूर्तीनिमित्त इचलकरंजी शहर व परिसरातील क्रीडा शिक्षक संघटनेने त्यांना एका समारंभात निरोप दिला। त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कौंदाडे बोलत होते। स्वागत व प्रास्ताविक राजश्री छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार यांनी केले। प्रास्ताविकात पवार सर म्हणाले, इचलकरंजी शहर व हातकणंगले तालुका परिसरात शहा सरांनी क्रीडा क्षेत्रात भरीव स्वरूपाचे कार्य केल्याने त्यांचा हा भावपूर्ण सत्कार केला जात आहे। क्रीडा क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा व्यापक क्षेत्रात काम करणाऱ्या, अडचणीच्या काळात सर्वांच्या मागे राहणाऱ्या, आपल्या कर्तृत्वाने मोठ्या झालेल्या व्यक्तीचा आज गौरव करण्यात येत आहे। प्रमुख पाहुणे म्हणून कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू श्री DN कौंदाडे व कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक श्री प्रवीण फाटक उपस्थित होते। संजय साळुंखे यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिला। प्रमुख पाहुण्यांचा परिचय गणेश बरगले यांनी करून दिला। विजय गुरव, भिकाजी माने, सुभाष माने, संजय परीट या शिक्षकांनी शहा सरांच्या बद्दल आपले मनोगत प्रकट केले। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन शहा सरांचा सत्कार करण्यात आला। सौ ज्योत्स्ना चंद्रशेखर शहा यांचा सत्कार व्यंकटराव हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ अश्विनी मदाळे यांनी केला। मानपत्राचे वाचन संभाजी बनगर यांनी केले। श्री DN कौंदाडे यांनी आपल्या भाषणात खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटक म्हणून शहा सरांनी केलेल्या कार्याचा गौरव केला। क्रीडा क्षेत्राबरोबरच इचलकरंजी फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व त्यांनी प्रतिपादित केले। आपल्या कर्तव्यावर निष्ठा ठेवून सातत्याने कार्य करणाऱ्या शहा सरांचा आदर्श सर्व क्रीडा शिक्षकांनी घ्यावा असे ते म्हणाले। श्री प्रवीण फाटक यांनी शहा सरांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला। इचलकरंजीतील अनेक खेळाडूंना वेळोवेळी प्रोत्साहित करून विविध अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी सहकार्याचा हात पुढे करणाऱ्या शहा सरांच्या कारकिर्दीचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला। स्वतःच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा शहा सरांची महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांनी नमूद केले। मागील वर्षी सेवानिवृत्त झालेल्या राष्ट्रीय खो खो खेळाडू आणि क्रीडा शिक्षक श्री विश्वास माने यांचा पुष्पगुच्छ व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। शीला माने यांचा साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना शेखर शहा सरांनी सर्व क्रीडा शिक्षक माझ्यासाठी रक्तवाहिनीचे काम करणारे घटक असून त्यांच्या सहकार्यामुळेच मी काम करू शकलो असे सांगितले। खेळाडू म्हणून खेळत होतो तेव्हापासून आज क्रीडा शिक्षक म्हणून काम करताना शाळा, संस्था, शिक्षक, खेळाडू, सहकारी, पत्रकार, क्रीडा अधिकारी, पालक अशा ज्या ज्या घटकांनी सहकार्य केले त्या सर्वांना धन्यवाद दिले। क्रीडा शिक्षकांनी मैदानावर विद्यार्थ्यांना घडवावे आणि ते विविध स्पर्धांच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचतील यासाठी प्रयत्न करत राहावे असे आवाहन केले। सेवानिवृत्तीच्या काळातही मी आपल्या सहकार्य करण्यासाठी कधीही उपलब्ध असेन असे अभिवचन त्यांनी दिले। या प्रसंगी श्री यश चंद्रशेखर शहा व कुमारी सृष्टी चंद्रशेखर शहा हेही उपस्थित होते। शेवटी शीला माने यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी केले। कार्यक्रमासाठी रमेश चौगले, आनंदा बनगर, श्याम कांबळे, सुभाष माने, DY कांबळे, विश्वनाथ माळे, संगीता पाटील गायकवाड, संदीप हिरेमठ, संतोष सावंत, KN पाटील, अमित कागले, सुहास पवळे, अमित पाटील, स्वप्नील गोसावी, कार्तिक बचाटे, सुनील राजमाने, राजेश चौगले, रवी चौगले, संदीप लाड, विनायक भोई, राहुल जोशी, सागर पाटील, उत्तम मेंगणे, मलिक मनेर, राहुल रजपूत, अमित कुंडले, आवळे, तुषार जगताप, वारके, कृष्णा अडलिग, गजानन लवटे, सोनल बाबर इत्यादी क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह। आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी सरांची काम करण्याची पद्धत बघितली, दिवस रात्र काम करत राहायचं हे त्यांचं कामाचे वैशिष्ट्य होतं। आणि त्याच वैशिष्ट्यातून आपण पण काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपण काम केलं पाहिजे हा उद्देश आम्ही खऱ्या अर्थाने ठेवला। सरांच्या बाबतीत तर मी बऱ्याच वेळा शाळेमध्ये जायचो, काही अडचण आली तर आम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं। हरीश शेठ गोरा आज असते तर खरोखर शासक एक चांगला सोहळा आज आम्हाला बघायला मिळाला असता। नंतरच्या पिढीसाठी कसं खेळ वाढवावा, खेळावा यासाठी आज अखेर मैदानावरती धडपडत असणारं व्यक्तिमत्व जे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून मिळालेलं आहे ते कबड्डी क्षेत्रात तरी त्यांचं नाव मोठं आहे, दबदबा आहे। त्याचबरोबर ते अध्यापनाचं रेल्वे मोठी मग फोन केलो असं जे आमची 20-25 मुलं आहेत आणि त्यांना राहायला जागा मिळाली नाही आहे, काय करता बघा अशी असं। तिथं ज्या साहेब होते
त्याने फोन केले असं असं ते क्रिकेटची मुलं आले आणि त्यांना राहायची सोय नाही झाली. यांनी फोन लावला, त्यांचे ते क्रीडाधिकारी ओळखत आले, ते डिग्रीचे गुरुसंकट आहेत, त्यांच्या मुलांची सोय करायची आहे. तिथला मग तिथं बोलवला ना आम्हाला, म्हणजे एवढं पर्यंत आपल्याला योगदान सरांचं लाभत आहे. सर्व क्षेत्रात कायम मदत करणारे आणि आमचे महाराष्ट्र शहाबाबी यांच्यात अर्धा माझ्यामध्ये 90% वेळ क्रीडा क्षेत्रासाठी आणि राजकारणामध्ये समाजकारणासाठी 10% फक्त बाबी तुमच्यासाठी वेळ देत नाही घरच्या लोकांसाठी. तरी पण तुम्ही त्यांना सांभाळून घेतला, तुम्ही सांभाळून घेतला हे महत्वाचं आहे वाक्य. आणि योगदान भरपूर दिलं. आणि इथून पुढे जर तुम्हाला जर भावी आयुष्य व्यवस्थित जगायचं असेल तर क्रीडा क्षेत्रावर तुम्ही प्रेम करतायत. आणि इथून पुढे सुद्धा या क्रीडा शिक्षकांच्यासाठी, मुलांच्यासाठी, मुलींच्यासाठी सोनल बाबर आहे आपले, असे कितीतरी खेळाडू आहेत त्यांचे की ते मानणारे लोक आहेत. त्यामुळं तुमचं जीवन अगदी यशस्वी होतं. सर हे पहिल्यापासून करत आता सुद्धा बघता इथं महानगरपालिका झाली, सगळ्या 50 खेळ असतात. शंकर पवार सर आणि त्या दोघांनाच काम लागलेलं असतं. आणि हे करणं सोपं नाही लक्षात ठेवायचं, पण ते अगदी तळमळीनं करत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे इचलकरंजी शहरामध्ये आपल्याला काही जरी अडचण आली तर त्या अडचणीवर जर आपल्याकडून जे होत नसेल तर ते निश्चितच तुम्हाला आता सरांचा काही परिचय आहे तर शाह सरांना सांगायचं तुम्ही त्या संघटनात निश्चितच तुम्हाला ते तारणारे असं एकमेव व्यक्तिमत्व शिक्षकासाठी असं इचलकरंजी शहरासाठी तर हे शेखर शाह आहेत. कारण म्हणजे शिस्त काय असते राजकारण म्हणजे सरांनी राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, कला, क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. पण सरांच्या डोक्यावर बरपण तोंडात साखर कधीच नव्हती. आणि तसा हा माणूस राजकारणात यशस्वी झाला. लक्षात ठेवा, या इचलकरंजी शहराचा स्वीकृत नगरसेवक, इचलकरंजी अर्बन बँकेचे संचालक, म्हणजे अशी चांगली पदं मिळाली ही मी असताना मिळालेली पद आहे. आणि माफी तर मागितलं की आम्हाला देत नव्हते. बरोबर सर, फी भरा म्हटलं. 2 वर्षे तुमची फी थकली आणि तुम्ही फी भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला देणार नाही. आणि 2 दिवसांमध्येच लगेच आम्हाला पुढच्या अभ्यासक्रमासाठी त्याला प्रवेश घ्यायचा होता. मी यांच्याकडे गेलो पहिल्यांदा. त्यांनी म्हटले आता काय करायचं सुभाष, थोडंफार भरायला पाहिजे. म्हटलं नाही हो, म्हणजे अजिबात भरणार नाही. म्हटलं मी तुम्हाला तसं लिहून दिलोय आणि मी का भरू. हे कुठेही भेदभाव नाही. किंवा राष्ट्रवादीचा आहे का काँग्रेसचा आहे, शिवसेना, सर्व पक्षीय नेत्यांची ओळख असणारा आमचा नेता. सरांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण कुठल्याही याच्यामध्ये आपण गेलो तर हे काम होणार. काय पॉझिटिव्ह डोक्यात, सकारात्मक डोक्यात, नकारात्मक नाही. काही कुठलंही काम सांगितलं बघूया हे करूया. आम्ही जर ऍडमिशनचं काम असेल, कुठल्या हायस्कूलचं असेल, एनसीसीचं असेल, तिथं ट्रूप उभा करताना सुद्धा एनसीसी वाले म्हणणार आम्ही पुढं, आम्ही मागं. सर म्हणणार नाही, आम्ही सांगाल त्या पद्धतीने उभा राहायचं. नसेल ते तुमचं ट्रूप घेऊन तुम्ही शाळेकडे जावा. एवढ्या ठामपणे बोलणारा हा माणूस, संघटना असतील, नेते असतील, त्या नेत्यांच्यावर सर्वसामान्य जे आपले शिक्षक आहेत त्यांच्यावर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, त्याला वाचा फोडण्याचं काम माननीय शाह सरांनी केलंय. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सर आपण घरात न थांबता वडील आहे सर फुल पगारवरून घरात नव्हते, पण आता हा पगार येऊन घरी असणार आहे. चौकशी लय करणार आहे. ही भाजी कुठनं आणली, हे कुठनं आणलं, ते कुठनं आणलं, थोडंसं त्रास होईल. पण सर आमची अशी नाहीत, घरात बसणार नाहीत. कारण एवढा व्याप वाढवून ठेवला आहे. ते खेळाडूंच्या असणार आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या संघटनेमध्ये त्यांचं काम आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जे काम करतात त्यांना काम करण्यासाठी तुम्ही संधी दिला, त्यांना पूर्ण मोकळं सोडला. 24 तास ATM काम करणारा शिक्षक म्हणजे आमचे प्राध्यापक शेखर शाह सर. श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सर, गेली साधारण 31 वर्ष आपण क्रीडा शिक्षक म्हणून आपल्या प्रशालेत, शहरात व तालुक्यात अतिशय कटिबद्धतेने कार्यरत आहात. दिनांक 30 जून 2024 रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेची पूर्ती होत आहे. त्यानिमित्ताने आपल्या कार्याचा गौरव करावा या प्रदान करताना आम्हास अतीव आनंद होत आहे. लहानपणापासूनच आपणास खेळाची आवड आहे. व्यंकटराव हायस्कूल या ठिकाणी शिक्षण घेताना आपणास कबड्डी, खो खो या खेळाचे कॉल करून घ्या. तेथून पुढे दत्ताजीराव कदम ASC कॉलेजमध्ये त्या ठिकाणी असताना आपण या खेळामध्ये प्रभुत्व मिळवले. सहकार्यांना सोबत घेऊन अनंत अडचणींचा सामना करीत आपण डायनामिक स्पोर्ट्स क्लब या क्रीडा मंडळाची स्थापना केली.
या मंडळाच्या मैदानातून कबड्डी व खो खोचे अनेक दिग्गज खेळाडू उदयास आहेत. शेखर शहा खरं म्हणजे ते पहिल्यांदा खेळाडू आहेत. खो खो असू दे, कबड्डी असू दे, व्हॉलीबॉल असू दे, स्वतः चांगले ते खेळ खेळलेले आहेत आणि त्यानंतर ते BPED झाले किंवा काय MPED असतील आणि मग ते शिक्षक झाले. तर एखादा शिक्षक त्या विषयातला असला, त्या विषयाचा असला तर त्याचा निश्चित चांगला फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. बरं, त्यानं गोविंदराव गर्ल्स श्रीमंत गंगाराव गर्ल्स हायस्कूलमध्ये नोकरी केल्यानंतर इचलकरंजीमध्ये असं माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही हायस्कूल, कितीतरी हायस्कूल्स आहेत, कितीतरी ज्युनियर कॉलेज आहेत, पण मुलींची टीम म्हणजे खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल किंवा कबड्डी असेल अशी पहिल्यांदा त्यांनी तयार केली. नुसती तयार केली नाही तर ते कितीतरी खेळाडू मुलींचे काय केलेले आहेत, अनेक पातळीवर मग तालुका, राज्य आणि स्टेट लेवल म्हणजे खेळलेले आहेत. हे त्यांचं कौशल्य विशेष आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा संघ डायनामिकची स्थापना आपल्या सहकाऱ्यांच्या निमित्तानं मग सुनील पाटील असेल, पुढच्या असतील आणि कोणी असेल त्यांच्या सहकार्यानं त्यांनी स्थापना केली आणि अतिशय चांगल्या प्रकारे खेळाडू त्याही संघामधून त्यांनी तयार केले आणि त्यातलेही खेळाडू अनेक पातळीवर चमकलेले आहेत. त्या माणसामध्ये मिसळायचं कसं, त्यांच्याशी वागायचं कसं, आपल्याला एक जबाबदारी दिली की ती पार पडावी कशी, याबद्दल जे आम्हाला आजपर्यंत आणि पूर्वभूमी आहे ते शाळांचं मार्गदर्शन हे आम्ही घडू शकलो. आज या अधीक्षक माध्यमिक शिक्षण ह्या पदावर गेल्यानंतर त्यानंतर अधीक्षक वेतन पदक ह्या पदाचा चार्ज सांभाळत असताना त्या घडामोडीमध्ये ज्या प्रमुख जे घटक होते त्यात शासर होते. त्या पदावर काम करणे एवढं सोपं नाही. जिल्ह्यातली अनेक 15,000 शिक्षकांचं अडीअडचणी अनेक प्रॉब्लेम असतात, त्यांना फेस करणं शांत ठेवून हे आम्ही शासनाच्यामुळे शिकू शकलो. जी शिक्षक आहेत की अनावधानानं क्रीडा शिक्षक झालेले आमच्या इथं कोणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात आहेत. तेरमाचा मुलगा आहे किंवा मेवण्याचा मुलगा आहे, तो माझा जो क्रीडा शिक्षक आहे हा प्रत्येक ठिकाणी रक्तातला क्रीडा शिक्षक आहे. त्यामुळं आज माझ्या शहराचं नाव आणि जिल्ह्याचं नाव रेकॉर्डला बघितलं तर सगळ्यात जास्त बक्षीस आमचे. आणि हे करायला मग शंकरसारखा क्रीडाधिकारी आला. शंकर परिवार सर कचकच नाही, हे काय करू, ती नगरपालिका आहे, काय करायचं तुम्ही आहे तू काम करायचं तसं कर. मागच्या वेळा सोडताना सुद्धा मी त्याला शिवाय दिल्या. म्हणून काय म्हटलं, मुख्याध्यापक आहे ह्या भाषेत करू, सोडलं कुठे ह्या गोष्टी आपल्या हातात येणं शक्य, जे शक्यता आहे ती दुसऱ्याच्या हातात दिलं तर जे पाहिजे आपल्याला ते होत नाही. खेळाडू काय ते ओरिजिनल काम करू शकतोय. मागच्या वर्षांची आणि कुटुंब घराने येणाऱ्याला आव्हानाचं वजन असतं. आणि असे आमचे आदरणीय सगळ्यांचेच मोठे बंधू शहा सर यांनी सत्कार्यासाठी काम केलं, खूप सत्कार्य केलं. आम्ही नवीन नोकरीला लागलो तेव्हा सर अगदी भरभराटीत होते आणि सगळ्यांच्या तोंडात नाव शहा सर, शहा सर. आम्ही शहा सरांना बघायला मैदानावर गेलो, कोण शहा सर. आणि आतापर्यंत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले शहा सर यांचं या ठिकाणी सत्कारपूर्तीच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत. त्यांना पुढील संपूर्ण आयुष्य आरोग्यदायी आणि दीर्घायुष्य लाभो असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते. जनतेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.